मध्ये आपण वनरक्षक भरतीसाठी नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत। यामध्ये पुढचे प्रश्न दिलेले आहेत। हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे असून हे प्रश्न तुम्ही नोट डाऊन सुद्धा करू शकता किंवा याची जर तुम्हाला PDF हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा, तिथे तुम्हाला याची PDF मिळेल। आणि टेस्ट सुरू करण्या अगोदर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा। प्रश्न क्रमांक 76 आहे, भारतीय राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी केलेली आहे? भारतीय राष्ट्रध्वजाची डिझाईन कोणी केलेली आहे? तर उत्तर आहे पिंगली व्यंकय्या। पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतात पहिली जनगणना वर्ष कोणते होते? भारतात पहिली जनगणना वर्ष कोणते आहे? तर 1881 साली भारतामध्ये पहिली जनगणना झाली। पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान कोणत्या क्षेत्रात दिला जातो? भारतरत्न हा कोणत्याही क्षेत्रामध्ये दिला जातो, ठीक आहे। म्हणजे क्षेत्र कोणतंही असो त्या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी सन्मान आहे भारताचा। हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे। भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला आला तर तुम्ही याचं उत्तर भारतरत्न असं लिहायचं आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, महात्मा गांधींनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? महात्मा गांधींनी कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, बी आणि सी। आता हरिजन आणि यंग इंडिया हे दोन्ही वृत्तपत्र महात्मा गांधींनी सुरू केले होते आणि तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायचं आहे की केसरी हे वृत्तपत्र कोणी सुरू केले होते? पुढचा प्रश्न आहे, कंचनगंगा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? कंचनगंगा शिखर कोणत्या पर्वतरांगेत आहे? उत्तर आहे हिमालय। पर्याय क्रमांक डी याचं योग्य उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते? आन्सर आहे वल्लभभाई पटेल। पर्याय क्रमांक ब याचं योग्य आन्सर आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या संस्थेच्या द्वारे भारतात निवडणुका घेतल्या जातात? कोणत्या संस्थेच्या द्वारे भारतामध्ये निवडणुका घेतल्या जातात? उत्तर आहे निवडणूक आयोग। पर्याय क्रमांक ड याचं उत्तर आहे। नेक्स्ट क्वेश्चन, ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रात दिला जातो? ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या क्षेत्रामध्ये दिला जातो? उत्तर आहे साहित्य। पर्याय क्रमांक सी, साहित्य या क्षेत्रामध्ये ज्ञानपीठ पुरस्कार दिला जातो। आणि मित्रांनो हो, तुम्हाला जर उत्तर माहीत असतील तर कमेंट करा, त्यामुळे तुमचे सराव टेस्ट सोडवण्याचा। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणता ग्रह सर्वाधिक उष्ण आहे? कोणता ग्रह सर्वाधिक उष्ण आहे? उत्तर आहे शुक्र ग्रह। पर्याय क्रमांक सी याचं योग्य उत्तर। प्रश्न क्रमांक 85 आहे, सत्यमेव जयते हे शब्द कोठून घेतले आहे? सत्यमेव जयते हे शब्द मुंडकोपनिषद। पर्याय क्रमांक सी, मुंडकोपनिषद या उपनिषदामधून सत्यमेव जयते हे शब्द घेतलेले आहेत। हा प्रश्न जो आहे तो RRB सुद्धा विचारलेला आहे। यापूर्वी जी रेल्वे ग्रुप डी ची एक्झाम झालेली आहे, NTPC ची एक्झाम झालेली आहे, त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे, खूपदा रिपीट झालेला आहे। त्यामुळे मोस्ट IMP प्रश्न आहे आणि नोट डाऊन करून ठेवा तुम्ही। पुढचा प्रश्न आहे, ICAR ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? ICAR ही संस्था कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? उत्तर आहे कृषी संशोधन। पर्याय क्रमांक ब याचं उत्तर आहे। पुढचा प्रश्न आहे, भारतात कोणत्या राज्यात सर्वात जास्त तेल उत्खनन होते? कोणत्या राज्यामध्ये सर्वात जास्त तेल उत्खनन होते? उत्तर आहे आसाम। पर्याय क्रमांक सी याचा आन्सर आहे। प्रश्न क्रमांक 88 आहे, INS या अक्षराचा अर्थ काय आहे? INS याचा फुल फॉर्म काय आहे? उत्तर आहे इंडियन नॅव्हल शिप। पर्याय क्रमांक बी, INS चा फुल फॉर्म आहे इंडियन नॅव्हल शिप। पुढचा प्रश्न, पृथ्वी एकाच वेळी कोणत्या हालचाली करते? पृथ्वी एकाच वेळी कोणत्या हालचाली करते? उत्तर आहे परिभ्रमण आणि स्वतःभोवती फिरणे। परिभ्रमण म्हणजे सूर्याभोवती फिरण्याला परिभ्रमण म्हणतात, स्वतःभोवती सुद्धा फिरते। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणते झाड ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा करते? कोणते झाड ऑक्सिजनचा सर्वाधिक पुरवठा करते? उत्तर आहे पिंपळ। पिंपळाचं झाड जे आहे ते सर्वाधिक ऑक्सिजनचा पुरवठा करते, लक्षात ठेवा।
आणि व्हिडिओला तुम्ही अजून सुद्धा लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायचं मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या देशाची भारताची सर्वात मोठी सीमा आहे? कोणत्या देशाची भारताची सर्वात मोठी सीमा आहे? तर उत्तर आहे बांगलादेश. बांगलादेश देशाची भारताची सर्वात मोठी सीमा आहे. प्रश्न क्रमांक 92 आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना कोणत्या क्षेत्रात मिसाईल मॅन म्हटले जाते? उत्तर आहे संरक्षण क्षेत्र. पर्याय क्रमांक C याचं आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहेत? वंदे मातरम या गीताचे लेखक हे बंकिमचंद्र चॅटर्जी आहेत. बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी वंदे मातरम हे गीत लिहिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे, पेरियार नदी कोणत्या राज्यात आहे? पेरियार नदी ही केरळ राज्यामध्ये आहे. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणता विटॅमिन शरीरात तयार होतो? कोणते विटॅमिन शरीरामध्ये तयार होते? उत्तर आहे ड. पर्याय क्रमांक C. ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश जो आहे तो आपल्या शरीरावर पडतो, ते पण कोवळे जे किरण आहे ते कोवळे किरण ज्यावेळेस आपल्या शरीरावर पडतात त्यापासून आपल्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची निर्मिती केली जाते. प्रश्न क्रमांक 96 आहे, भारतीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? भारतीय नौदल दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? उत्तर आहे 4 डिसेंबर. पर्याय क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतात सर्वात जास्त वीज निर्मिती कोणत्या स्रोतावर आधारित आहे? भारतामध्ये सर्वाधिक वीज निर्मिती ही थर्मल म्हणजेच औष्णिक ऊर्जेवर आधारित आहे. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटकामुळे पाण्याला रंग नसतो? कोणत्या घटकामुळे पाण्याला रंग नसतो? याचं उत्तर आहे प्रकाशाचे अपवर्तन. पर्याय क्रमांक ड याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, माणसाच्या शरीरात कोणता अवयव पचनात सहाय्य करतो व पित्त तयार करतो? याचं उत्तर आहे यकृत. यकृत हा मानवाच्या शरीरामध्ये पचनात सहाय्य करतो आणि पित्त सुद्धा यकृतामध्येच तयार केलं जातं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता सजीव जलात व वायुमंडलात दोन्ही ठिकाणी राहतो? पाण्यात व जमिनीवर कोणता सजीव राहतो? वनरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे, कारण की वनरक्षेची जी एक्झाम लेवल आहे ती 10th बेसवर आहे, 10वीच्या मार्कवर आहे. त्यामुळे 10वीच्या अभ्यासापर्यंत आहे. त्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर आहे बेडूक. पर्याय क्रमांक ब याचं योग्य उत्तर आहे. तर आज आपण नेक्स्ट पार्टमध्ये जे 100, 101 ते 125 पर्यंतचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. ते सुद्धा अतिशय महत्त्वाचे आहेत. यापूर्वी एक्झाममध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळेस मी व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकाल.